गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्यती, पाणा सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसम तु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि त्या अंतर्गत गुणस्थान मार्गणा आमची सुरू आहे. गुणस्थानामध्ये पहिलं गुणस्थान आपण बघतो आहे. तसं गुणस्थान आम्ही बघितलं. मिथ्यात्वाच्या ज्या 6 मार्गणा आपण बघितल्या, मिथ्यात्व म्हणजे मिथ्यात्व, सासाधन, मिश्र, उपशम, क्षायिक आणि क्षयोपशम सम्यक्त्व, अशा ज्या सम्यक्त्वाच्या 6 मार्गणा आपण बघितल्या. यामध्ये आमच्या 3 गुणस्थानांचं प्रकरण त्या ठिकाणी येऊन गेलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी पुस्तकामध्ये ते रिपीट केलेलं नाही आणि म्हणून आपण थोडं वेगळ्या पद्धतीने गुणस्थान बघतो आहे. काल आम्ही प्रकरण बघितलं की पहिल्या गुणस्थानामध्ये एकूण म्हणजे 148 प्रकृती असतात. या 148 प्रकृतींपैकी उदय योग्य प्रकृती 122 आहेत, बंध योग्य प्रकृती 120 आहेत आणि सत्व 148 ही प्रकृतींचं सांगितलेलं आहे. आता आम्ही पहिल्या गुणस्थानाचा विचार करत होतो आणि 122 प्रकृतींपैकी पहिल्या गुणस्थानात उदयात येऊ शकत नाही अशा किती प्रकृती आहे बा? तर आम्ही 5 प्रकृती सांगितल्या होत्या काल की त्या ठिकाणी त्या उदयात येऊ शकत नाही आणि म्हणून त्याला आपण अनुदयात टाकलं. मग 122 मधनं 5 काढल्या तर आम्हाला 117 प्रकृती पहिल्या गुणस्थानात उदय येण्या योग्य आहे हे आम्ही ठरवलं. आणि नंतर उदय विच्छुत्ती त्या ठिकाणी 5 प्रकृतींची काही आचार्यांच्या मतानुसार आणि काही आचार्यांच्या दुसऱ्या आचार्यांच्या मतानुसार 10 प्रकृतींची उदय विच्छुत्ती पहिल्या गुणस्थानात आहे, अशी 2 मतं त्या ठिकाणी आहेत. आता प्रश्न मला विचारायचा आहे की उदय विच्छुत्ती आणि अनुदय यामध्ये फरक कसा कराल? उदय विच्छुत्ती आणि अनुदय, अनुदय जे आपण म्हटलं की या ठिकाणी त्या अनुदयात आहे प्रकृती, या ठिकाणी फरक असा आपल्याला करावा लागेल की अनुदयात आहे याचा अर्थ त्या गुणस्थानात त्या उदय येण्या योग्य नाही, पण पुढे त्याचा उदय येऊ शकतो. अनुदयात आम्ही काढल्या म्हणजे त्या गुणस्थानात त्या उदयात येणार नाही हे नक्की, पण पुढे त्या म्हणजे पुढच्या गुणस्थानामध्ये त्या प्रकृतींचा उदय येऊ शकतो, म्हणून पहिल्या गुणस्थानात त्या अनुदय योग्य म्हटल्या. आणि उदय विच्छुत्तीचा अर्थ हा लावायचा की त्या गुणस्थानात त्या प्रकृतीचा उदय आहे, पण पुढच्या कोणत्याही गुणस्थानामध्ये त्या प्रकृतींचा उदय असणार नाही. त्याला म्हणायचं उदय विच्छुत्ती. बंधाच्या बाबतीतही तसंच, काही प्रकृती अबंधात टाकू त्यावेळेला त्या प्रकृती अबंधात टाकल्या याचा अर्थ पुढच्या गुणस्थानात त्याचा बंध संभवनीय आहे. पण जर बंध विच्छुत्ती म्हटलं तर त्या गुणस्थानात तर त्या प्रकृती बांधल्या जाऊ शकतात, पण त्याच्या पुढच्या कोणत्याही गुणस्थानात त्या प्रकृती बांधल्या जाणार नाही. आणि तसंच सत्व, असत्व आणि सत्व विच्छुत्ती हे 3 शब्द. सत्वामध्ये ज्या प्रकृती त्या गुणस्थानात सत्तेत असतात, असू शकतात, ते लावायच्या. असत्वामध्ये त्या गुणस्थानात त्याचं सत्व राहू शकत नाही,
ते असत्वात टाकायचं आणि सत्व विच्छुती की पुढच्या गुणस्थानात त्याचं सत्व असणार नाही. अशा प्रकारे या 3 कल्पना आम्हाला बघायच्या आहेत. काल आपण उदय आणि उदय विच्छुती आणि अनुदय हे 3 गोष्टी आपण बघितल्या. पहिल्या गुणस्थानामध्ये 117 प्रकृतींचा उदय संभवू शकतो. नंतर उदय विच्छुती काही आचार्यांच्या मतानुसार 5 प्रकृतींची आहे, काही आचार्यांच्या मतानुसार 10 प्रकृतींची आहे. आणि असा फरक का पडला तर काही आचार्यांनी सासादन मध्ये जर मरण झालं तर तो एकेंद्रियादी पर्यायी जन्म घेत नाही हे मांडलं आणि म्हणून त्यांनी तिथे 5चीच विच्छुत्ती केली. आणि ज्यांनी सासादन मध्ये मरण झालं आणि तो एकेंद्रियादी होऊ शकतो असे जे मानतात आहे, एकेंद्रियादी होतात, त्यांना तिथे दुसऱ्या गुणस्थानात त्यांनी त्याची विच्छुत्ती मांडली, पहिल्यात मांडली नाही. अशा तऱ्हेने 2 आचार्यांच्या मतानुसार हा फरक आहे. दुसऱ्या गुणस्थानापासून सेम गोष्ट घेणार आहे. दुसऱ्या गुणस्थानामध्ये फक्त पहिल्या प्रकृतीच्या याच्यामध्ये तिथे फरक पडेल आणि नंतर तिसऱ्यापासून मात्र दोन्ही आचार्यांचं समान कोष्टक असणार आहे. आता मला वाटते उदयाचं प्रकरण क्लिअर झालं असावं. आणि आता बंध. आता पहिल्या गुणस्थानामध्ये आपण बंधयोग्य एकूण प्रकृती बघितल्या होत्या. 120 प्रकृती बंधयोग्य आहे. आता पहिल्या गुणस्थानामध्ये किती प्रकृती बंधयोग्य आहे, किती प्रकृतींचा बंध होऊ शकतो, की ज्याचा बंध होणारच नाही पहिल्यांदा अशा प्रकृती काढा. म्हणजे अबंध प्रकृती काढा पहिल्यांदा, की या प्रकृतीचा पहिल्या गुणस्थानात बंध होऊ शकत नाही. जर तो पहिल्याच गुणस्थानात गेला तर त्या प्रकृतीचा बंध त्याला स्टॉप होईल, होणार नाही. अशा ज्या प्रकृती आहे त्या पहिल्यांदा अबंधात आम्हाला टाकायच्या आहे. अशा कोणत्या प्रकृती आहे की ज्या प्रकृती पहिल्या गुणस्थानात हा जीव कधीही बांधू शकत नाही? आपण कलाच्या पाहिल्या होत्या ना, स्पर्श गंधवर्णाच्या, त्या उदयाच्या पाहिल्या आपण. बंधाच्या कोणत्या? त्याच आहे तीर्थंकर प्रकृती आणि तीर्थंकर आणि आहारद्विक. कारण या प्रकृती पहिल्या गुणस्थानात असणारा कोणताही जीव बांधत नाही. म्हणजे तीर्थंकर प्रकृती निरंतर बंधी प्रकृती सांगितलेली आहे, तरीही त्यामध्ये अपवाद असतो. आणि या गुणस्थानात आला तो जीव तीर्थंकर प्रकृतीवाला तर तो तिथे मिथ्यात्व अवस्थेत तीर्थंकर प्रकृतीचा बंध त्याचा स्टॉप होतो. म्हणून तीर्थंकर प्रकृती या गुणस्थानात बांधत नाही आणि आहारक द्विक ही देखील प्रकृती तो बांधत नाही. अशा तऱ्हेने 3 प्रकृती अबंधात आहे. म्हणजे बंध किती प्रकृतींचा होऊ शकतो पहिल्या गुणस्थानात? 117 प्रकृतींचा बंध आहे. बंध होऊ शकतो. नाना जीवांच्या अपेक्षेने 117 प्रकृतीचा बंध जीवांना होऊ शकतो. त्याच्यातही एका जीवाच्या अपेक्षेने वेगळं परत कोष्टक लागतंय. तितक्या डिटेलमध्ये आपण जाणार नाहीये. आपण वरवरचं कथन आत्ता बघतो आहे की नाना जीवांच्या अपेक्षेने 117 प्रकृती पहिल्या गुणस्थानातील जीव बांधू शकतो. आता त्या ठिकाणी 16 प्रकृतींची बंधविच्छुत्ती आहे. पहिल्या गुणस्थानामध्ये 16 प्रकृतींची बंधविच्छुत्ती आहे. आता त्या 16 प्रकृती कोणत्या आहे? तर बहुतेक सगळ्या प्रकृती त्या ठिकाणी अशुभ प्रकृती आहे. की त्या अशुभ प्रकृतीमध्ये जसं आपण बघितलं की पहिल्या गुणस्थानातच मिथ्यात्व प्रकृतीचा बंध होतो. दुसऱ्या गुणस्थानामध्ये मिथ्यात्व प्रकृतीचा बंध होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय की दर्शन मोहनीय कर्माची बंधविच्छुत्ती ही पहिल्या गुणस्थानात होते. कारण मिथ्यात्व एक असं दर्शन मोहनीयाचं कर्म आहे की तेच बांधल्या जाऊ शकतं. सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती बांधल्याच जाऊ शकत नाही. आणि म्हणून दर्शन मोहनीय कर्माची बंधविच्छुत्ती पहिल्या गुणस्थानात आहे. मिथ्यात्वाची पहिल्या गुणस्थानात बंधविच्छुत्ती आहे. याचा अर्थ काय लावायचा
की मिथ्यात्व गुणस्थानात तर मिथ्यात्व प्रकृतीचा बंध होतोच आहे. आणि कुठपर्यंत होईल हा मिथ्यात्व गुणस्थानात हा बंध कुठपर्यंत जीवाला होईल? दुसऱ्या गुणस्थानात जाईपर्यंत. चौथ्या गुणस्थानात जाईपर्यंत. म्हणजे चौथ्या पहिल्या गुणस्थानाच्या गुणस्थानाच्या अपेक्षेने काय लावाल? सत्ता. नाही, बंधाच्या संबंधात पहिल्या गुणस्थानाच्या अपेक्षेने कथन असं करावं लागेल की अनिवृत्तीकरणाच्या अंतिम समयापर्यंत त्याला मिथ्यात्वाचा बंध होतो, है ना? कारण अनिवृत्तीकरण परिणाम कुठे झालेले आहे? मिथ्यात्व गुणस्थानातच आहे तो अजून, अनिवृत्तीकरणात. म्हणून बंध कुठपर्यंत आहे? तर अनिवृत्तीकरणाच्या अंतिम समयापर्यंत मिथ्यात्वाचा बंध त्याला होतो आहे. म्हणजे पहिल्या गुणस्थानात त्याला बंध शेवटच्या समयापर्यंत आहे. आणि जेव्हा तो पुढच्या गुणस्थानात जाईल त्याला बंध रुकलेला आहे, म्हणजे बंध विच्छुत्ती त्याची झालेली आहे. दुसऱ्यापासून कोणत्याही वरच्या गुणस्थानामध्ये आता तो मिथ्यात्वाचा बंध करणार नाही. ही विवक्षा बंध विच्छुत्तीची लावायची. आता या ठिकाणी जाणाऱ्या ज्या 16 प्रकृती आहे, या 16 प्रकृती अशा आहे की ज्याच्यामध्ये अशुभतर प्रकृती जास्त आहे. जसं हुंडक संस्थान आहे, म्हणजे निकृष्ट संस्थान आहे, शेवटचं संस्थान. नंतर नपुंसकवेद, असंप्राप्त स्पृस्फाटिका संवहन, शेवटचं संवहन. एकेंद्रिय, स्थावर, आतप, सूक्ष्म, अपर्याप्त, साधारण, द्विनिंद्रिय, तीनिंद्रिय, चतुरेंद्रिय, नरक गती, नरक गत्यानुपूर्वी आणि नरक आयु. या 16 प्रकृतींची बंध विच्छुत्ती पहिल्या गुणस्थानात आहे. तर अशा तऱ्हेने अबंधामध्ये टाकले आपण 3 प्रकृती, आहारक द्विक आणि तीर्थंकर प्रकृती. बंधामध्ये टाकल्या 117 प्रकृती आणि बंध विच्छुत्ती इथे होणार आहे 16 प्रकृतींची. इतकं क्लिअर झालं इथपर्यंत? आता आपल्याला बघायचंय सत्व किती राहते. कधीच बंद होणारच नाही का? कशाचा? म्हणजे आता इथे बंध विच्छुत्ती आपण म्हणतो, म्हणजे मग पुन्हा कधीच त्याचा बंध होणार नाही. नाही, मिथ्यात्वात आला तर होईल, परत होईल. हो, मिथ्यात्व गुणस्थानात आला तर परत प्रकृतीचा बंध सुरू होईल. कारण क्षय नाही म्हणत त्याला आपण त्याला क्षय नाही म्हटलेला आहे. बंध विच्छुत्ती म्हणजे त्याच्या पुढच्या गुणस्थानात होणार नाही. परत तो रिटर्न आला मिथ्यात्वामध्ये तर त्याला परत त्या बंधाला येतील प्रकृती, त्याचा बंध होईलच त्याला. म्हणजे सगळ्यांना सगळ्याच प्रकृतीचा होईल असं नाही, पण होणार आहे त्या बंधात आले आता. इथपर्यंत क्लिअर? कारण हे प्रकरण थोडं महत्वाचं आणि समजून घ्यायसारखं आहे. म्हणून उदय विच्छुत्ती आणि अनुदय, बंध अबंध प्रकृती आणि बंध विच्छुत्तीच्या प्रकृती, इथपर्यंत आपलं पाहिलं आपण. आता सत्वामध्ये किती प्रकृती सांगितल्या आपण? 148 प्रकृतीचं सत्व असतं. आता असत्वात पहिल्या गुणस्थानात असत्वात काय राहील की राहणारच नाही, किंवा 108 प्रकृती त्याच्या सत्तेत राहू शकतात. तीर्थंकर प्रकृती नाही राहणार. तीर्थंकर प्रकृती नाही राहणार. तीर्थंकर प्रकृतीवाला ही जीव मिथ्यात्वात अंतर्मुहूर्त म्हणजे 3 अंतर्मुहूर्त पर्यंत येऊ शकतो. आपण हे पाहिलंय प्रकरण की जेव्हा तो नरकामध्ये जातो, क्षायोक्षमिक सम्यक्त्व, तर सम्यक्त्व घेऊन तो नरकात जाऊ शकत नाही. तेव्हा मरताना इथे तो मिथ्यात्व होते त्याला. त्याची तीर्थंकर प्रकृती सत्वात असते पण बंधात नसते. आता मिथ्यात्व अवस्थेत बंधात येत नाही, सत्व राहू शकतं आणि परत तो तिसऱ्या किंवा दुसऱ्या नरकात जाऊन पर्याप्तक बनून क्षायोक्षमिक सम्यक्त्व करतो आणि परत तीर्थंकर प्रकृतीचा बंध सुरू होतो. म्हणून पहिल्या गुणस्थानात तीर्थंकर प्रकृती त्याच्या सत्तेत असू शकते. ठीक? आता
अजून कोणती सत्वात राहणार नाही असं वाटतंय? आहारक द्विक राहील का सत्वात नाही, की नाही राहणार? की राहू शकेल? सत्व राहू शकते. सत्व राहू शकतं. आहारक द्विकचंही सेम आहे. एखाद्या जीवानी 7व्या गुणस्थानवरती मुनींनी आहारक द्विकचं सत्व त्यांच्या जीवनात निर्माण झालं, म्हणजे त्यांनी बंध तिथे केला. बंध केल्यानंतर त्यांच्या परिणामामध्ये ही अमानता आली, परिणाम विशुद्ध राहिले नाही. विशुद्ध राहिले नाही, 6व्या गुणस्थानात आले, 4थ्यात आले आणि पहिल्या गुणस्थानात आले. पहिल्या गुणस्थानात आल्यानंतर जोपर्यंत आहारक द्विकची उद्वेलना होत नाही तोपर्यंत पहिल्या गुणस्थानात आहारक द्विकचं सत्व असू शकतं. म्हणून आहारक द्विकचं सत्व पहिल्या गुणस्थानात असू शकतं. मग आता काही प्रकृती टाकता येतील का असत्वात? म्हणून या पहिल्या गुणस्थानामध्ये असत्वामध्ये कोणतीच प्रकृती नाही, म्हणून तिथे असत्व शून्य. सत्व प्रकृती 148ही प्रकृती सत्वात असू शकतात, म्हणून सत्व 148चं. आणि सत्व विच्छुत्ती कितीची होईल इथे? काहीच नाही, शून्य. म्हणजे काहीच होणार नाही इथे सत्व विच्छुत्ती, म्हणून शून्याची सत्व विच्छुत्ती. म्हणजे पहिल्या गुणस्थानात कोणत्याही प्रकृतीचा तो क्षय होत नाही, म्हणून पहिल्या गुणस्थानामध्ये सत्व विच्छुत्ती शून्य, असत्व शून्य आणि सत्वात मात्र पूर्णच्या पूर्ण 148 प्रकृती असू शकतात. सत्वाचं क्लिअर झालं? नंतर भाव आपण लावलेले आहे, आश्रवाची पण आपण लावलेली आहे. आश्रवाचं प्रकरण आपण 24 स्थानात घेतलेलंच आहे, त्याच्यामुळे आपण ते प्रकरण आश्रवाचं नाही घेऊ. नंतर या गुणस्थानांच्या विशेषता सांगताना या गुणस्थानातील जीवाला बहिरात्मा असे म्हटलेले आहे. अनादी कालापासून प्रत्येक जीव पहिल्यांदा कुठे असतो? तर मिथ्यात्व अवस्थेतच असतो. असंज्ञी पर्यंतचे सगळे जीव हे नियमाने पहिल्याच गुणस्थानात असतात. आणि काही आपण तसं पाहिलंही आहे की अनादी शांत मिथ्यादृष्टी, 28 प्रकृतीची सत्ता असणारा मिथ्यादृष्टी, असा कोण राहील? 28 प्रकृतींची सत्ता असणारा मिथ्यादृष्टी जीव कोण राहू शकेल? प्रथमोपशम सम्यक्त्वानंतर परत मिथ्यात्वात जो येईल त्याला 28 प्रकृतींची सत्ता, 28 प्रकृतीची सत्ता राहू शकेल. म्हणजे त्यांनी सम्यक्त्वाचे मिथ्यात्वाचे 3 तुकडे केलेले आहे आणि त्याच्या जीवनात आता 3 दर्शन मोहनीयाची सत्ता निर्माण झालेली आहे. असा जीव 28 प्रकृतींची सत्तावाला असू शकेल. 27 प्रकृतीवाला मिथ्यादृष्टी असू शकतो का? असेल मिथ्यादृष्टी. कोणता असेल? ज्यांनी सम्यक प्रकृतीची उद्वेलना केली. म्हणजे आता पहिल्या गुणस्थानात तो आला, 3 तुकडे तर त्याचे झालेले होते, पण पहिल्या गुणस्थानात आल्याबरोबर कार्य सुरू होतं की त्याच्या ज्या प्रकृती त्यांनी 3 तुकडे केले होते त्याची उद्वेलना व्हायला सुरुवात होते. आणि जर ही उद्वेलना सम्यक प्रकृतीची पूर्णतः झाली आणि 2च प्रकृती त्याच्या सत्तेत राहिल्या, मिथ्यात्व आणि सम्यक मिथ्यात्व, आणि सम्यक प्रकृतीची उद्वेलना केली, म्हणजे सम्यक प्रकृतीचं सत्व त्याचं नष्ट झालं, तर तो 27 प्रकृतीवाला देखील मिथ्यादृष्टी असू शकतो. 24 प्रकृतींची सत्ता असणारा मिथ्यादृष्टी राहील का? 26 राहू शकतो, कारण त्यांनी 6 मिश्रची पण केली तर तो राहू शकतो, म्हणजे नेहमीसारखा 26ची, आणि 25 वाला तर अनादीसारखा होऊन जातो. ज्यांनी अनंतानुबंधीची विसंयोजना केली आहे तर अनंतानुबंधीची ज्यांनी विसंयोजना केलेली आहे असा जीव त्या ठिकाणी 24 प्रकृतीची सत्तावाला मिथ्यादृष्टी असू शकतो.
आता पण हा काळ किती राहील? हा काळ अत्यल्प आहे. अंतर्मुहूर्त ज्याने आता अंतर्मुहूर्त आहे हा काळ. नंतर तीर्थंकर प्रकृतीची सत्ता असणारा मिथ्यादृष्टी असू शकतो का? आता आपण हो आत्ता बघितलं पाहिलं मी. हा की असू तीर्थंकर शकतो. प्रकृतीची सत्ता असणारा देखील मिथ्यादृष्टी जीव असू शकतो. ज्यांनी पहिले नरक आयुचा बंध करून तो जाणार आहे तिकडे आणि नंतर त्यांनी काय केलं नाही, पहिले नरक आयुचा बंध केला, मग तीर्थंकर प्रकृतीचा बंध केला. असा जीव त्या ठिकाणी तीर्थंकर प्रकृतीची सत्तावाला असू शकतो, मिथ्यात्व अवस्थेत प्राप्त होऊ शकतो. पण हाही काळ अत्यल्प आहे. 3 मुहूर्ताचा हा काळ आहे. एक इथे त्याचं सम्यक्त्व सुटते तेव्हाचा काळ, विग्रह गतीतला काळ आणि अपर्याप्तक अवस्थेतला काळ, आणि नंतर परत तो क्षायोक्षमिक सम्यक्त्व प्राप्त करून तीर्थंकर प्रकृती म्हणजे 4थ्या गुणस्थानात तो जातो. आणि आहारग्रीकची सत्ता असणारा पण मिथ्यात्व गुणस्थानात असू शकतो. हेही आपण आता बघितलं. आता यावर कुणाला काही प्रश्न नसेल तर आपण दुसरं गुणस्थान बघू, सासाधन गुणस्थान. ठीक आहे. दुसऱ्या गुणस्थानाचं नाव आहे ताई, सासाधन एक प्रश्न गुण. विचारू का? हा पहा, हो आपण पुद्गल आहे आणि कर्मवर्गण आहे आणि जीव आहे आणि मध्ये त्याचं लक्ष आत्म्याकडे आहे. पण आता हो जेव्हा पुद्गलाचं पुरणकलन चालू आहे आणि हो कर्म प्रकृतीचा उदय चालू आहे, आता हो या जीवाचं तर लक्ष आपल्या आत्म्याकडे आहे, उपयोगाकडे. पण यात पुद्गलाचा जेव्हा कलन पुराणाचा हे वाढतो, जोर वाढतो, त्यावेळेला त्या कर्माचा पण जोर वाढतो. तर त्याचा उपयोग त्या आत्म्याकडे न लागता मग कुठं लागेल? असं काहीच नाहीये. म्हणजे उपयोग ही सर्वस्वी आत्मेची होणारी परिणती आहे. हो आणि आमच्या केल्याने कर्मात काही ही प्रक्रिया घडत नाही आहे. आम्ही म्हणजे कर्णानुयोगाचं अध्ययन करायचं आहे. मन शांत होण्यासाठी, एकाग्र होण्यासाठी आम्ही म्हणजे कर्णानुयोगाचं अध्ययन करू, पण करत असताना आम्हाला आमच्या परिणामांच्या माध्यमातून कर्मामध्ये कशा प्रकारची उलटापालट होऊ शकते याचं फक्त ज्ञान करून घ्यायचंय. आणि आकुलित न होता की माझं अजून कर्म नष्टच झालं नाही, हा परिणाम त्या ठिकाणी नाही. पुद्गलाची जी सहज घडणारी घटना आहे पुरणगलनाची, ती त्याच्या प्रक्रियेने सुरू आहे. योग जर जास्त असेल तर पुरण आणि गलन जास्त प्रमाणात आहे. जेव्हा एखाद्या वेळेला तीव्रतेने श्वास घेऊ, खूप वेगाने, म्हणजे एखादी क्रिया खूप घाईघाईमध्ये करतो आपण, त्यावेळेला योग क्रिया जास्त असल्यामुळे आमच्याकडे कर्म परमाणूंचा पुंज जास्त येतो. पण त्याच्यामध्ये जीवाचं काहीही अहित आहे असं नाही आहे. योगामुळे अहित नाही, कषाय हे आमचे अशुभकर आहे. म्हणजे कषायांमुळे त्याच्यामध्ये स्थिती आणि अनुभाग बंध अशुभ रूपाचा घडतो. आणि म्हणून आम्हाला कर्माकडे लक्ष न देता आत्म्याच्या परिणामांकडेच पाहायचंय. पण आम्हाला हेही समजलं पाहिजे की त्यावेळेला कर्माची दशा कशा प्रकारची असते, कारण या दोघांचा निमित्त नैमित्तिक संबंध आहे. जीवानी जसे परिणाम केले तशा प्रकारचं कर्म जीवाजवळ येतं. हा निमित्त नैमित्तिक संबंध पाहून त्यावरून आम्ही पूर्णतः खात्रीपूर्वक हे सांगू शकतो की अशा प्रकारचा जीवाला बंध झालेला आहे. हे खात्रीपूर्वक सांगण्याचं साधन कर्णानुयोग आहे. नाही, पण त्यावेळेला त्याचे परिणाम कसे राहतील त्या जीवाचे? त्याचे परिणाम त्यांनी स्वतःमध्ये राहिला तर पण तो आत्मसन्मुख राहू राहील. नाही शकत ना, कारण इकडे कर्माचा जबरदस्त उदय आहे आणि इकडे पुद्गलाचंही दुखणं नाही, चालू आहे. हे पहा, दोन तऱ्हेच्या गोष्टी आहे. हा कर्माचा उदय आहे हा तर आम्हाला समजू नाही शकत. म्हणजे तीव्र आवेग आहे, तीव्र आवेग ज्या वेळेला आहे त्यावेळेला याचा पुरुषार्थ गौण होतो. त्यावेळेला यांनी काय करायला पाहिजे? शांतता धारण करायला पाहिजे. एक काळ म्हणजे जसं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, एक उदाहरण
की एखादा व्यक्ती खूप पट्टीचा पोहणार आहे आणि तो नदीच्या प्रचंड प्रवाहात सापडलेला आहे. प्रवाह त्यावेळेला त्यांनी काय करावं? त्यांनी जर हातपाय मारले तर तो बाहेर येऊ शकत नाही त्यावेळेला, कारण त्या नदीचा प्रचंड वेग त्याला बाहेर पडू देऊ शकत नाही. त्याचं सामर्थ्य तिथे फिकं पडतं. त्यावेळेला प्रवाहासोबत फक्त निश्चेष्ट राहून प्रवाहित होणं एवढंच त्यांनी करायचंय. आणि ज्या वेळेला त्याला असं वाटलं की इथे आता नदीचा वेग कमी झाला, आवेग कमी झाला आणि त्याला एखादा तिनका मात्र जरी सहारा मिळाला तरी तो त्या प्रवाहातून बाहेर पडू शकतो. त्यावेळेला जेव्हा कर्माचा तीव्र उदय आमचा सुरू आहे आणि आम्हाला अत्यंत आकुलता आहे, त्यावेळेला जास्तीत जास्त शांतता धारण करून त्या प्रवाहाला म्हणजे त्या कर्माला साक्षीभावपूर्वक वेदन करायचं. आणि जेव्हा आम्हाला वाटतं की नाही आता आम्ही याच्यातून बाहेर पडू शकतो, त्यावेळेला आम्हाला आमचा पुरुषार्थ जोर पाडून आम्हाला बाहेर पडायचंय. बस. जर 105 डिग्री ताप आहे, आम्हाला शुद्धच नाही, तर आम्ही काय करू शकणार आहे? त्यावेळेला त्याच्या प्रवाहासोबत फक्त आमच्या मनाची तगमग न होता त्या ठिकाणी शांतता धारण करून राहण्याचा प्रयत्न. तेही होईल असं नाहीये, कधी कधी तेही होत नाही. हे असंच कर्मशास्त्र आम्हाला पाहायचं आहे. आणि जेव्हा आम्हाला वाटेल की थोडं कमी झालेलं आहे, त्यावेळेला पुरुषार्थाचा जोर मारायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद. आता आपण गुणस्थान बघतोय. दुसरं गुणस्थान आपल्याला असं सांगतात की रोज सकाळी तुम्ही भावना करा की माझ्या कर्मांचं दहन होवो. मग आता जर कर्मांचं दहन आपण करू शकत नाही तर मग ही भावना कशाला करायची? म्हणूनच कर्माचं म्हणजे भाव कर्म लावायचे तिथे. माझ्या कर्माचं दहन हो, याचा अर्थ द्रव्य कर्म लावायचंच नाही. माझ्या मनामध्ये जे भाव कर्म, जे रागद्वेषादी विकार येतात आहे ते नष्ट हो. द्रव्य कर्मात आपण काहीच नाही करू शकत, काहीच करू शकत नाही. ते जर निधत्ती निकाची जातीचे असते तर त्याला सुदभर देखील आपण हलवू नाही शकत. त्याला अपकर्षित नाही करू शकत, उत्कर्षित नाही करू शकत, न संक्रमित करू शकत, न उदीर्णा करू शकत, आहे ना. ते हलतच नाही तिथून. मग आम्हाला काय करायचंय? त्या कर्माला गौणता द्यायची आहे तेव्हा. आणि फक्त आमचे रागद्वेष कसे कमी होतील, म्हणजे रागद्वेषांनाच आम्हाला पाहायचंय. आमचं भाव कर्मच आम्हाला नष्ट करता येऊ शकतं, त्यावरच आमचा वश चालू शकतो. बस. आता बसू शकते ते बरोबर. घेऊ पुढचं सासादन. सासादन सम्यक्त्व किंवा गुणस्थान. आता इथे गुणस्थान म्हणू आपण. सम्यक्त्व मार्गणे त्याला सासादन सम्यक्त्व म्हटलं. गुणस्थानामध्ये सासादन गुणस्थान. तर आता पहिल्यांदा तर सासादन गुणस्थानाचं वैशिष्ट्य हे लक्षात ठेवायचं की हे प्रथमोपशम सम्यक्त्वातूनच खाली उतरताना होऊ शकतं. बाकीच्या 2 सम्यक्त्वातून सासादन सम्यक्त्व होणार नाही. म्हणून प्रथमोपशमाच्या काळातच सासादन गुणस्थान होणार आहे. अंतरायाम प्रथमोपशमाचा विद्यमान आहे आणि त्याच काळामध्ये हे सासादन गुणस्थान होणार आहे. म्हणजे जो तो अंतरायाम त्यांनी केलेला होता तो मिथ्यात्वाचा अंतरायाम केलेला होता. त्यामुळे मिथ्यात्वाचे तिथे कर्मपरमाणू नाहीत आणि अनंतानुबंधीचा अप्रशस्त उपशम करत तो चाललेला होता. काही समय त्याला त्याच्या आत्मानुभूतीसाठी प्राप्त होणारच आहे. म्हणून तेवढा काळ अनंतानुबंधीचं स्थिभुक संक्रमण द्वारा रूपांतर होणारच आहे. पण थोडा वेळ गेल्यानंतर जर अनंतानुबंधीचं स्थिभुक संक्रमण झालं नाही आणि ते अनंतानुबंधी रूपानेच उदयाला आले तर त्या ठिकाणी मिथ्यात्व नाही पण अनंतानुबंधीचा उदय आला अशी अवस्था घडणार आहे आणि गुणस्थान
दुसरं त्या जीवाचं होणार आहे. आणि हे कधी होऊ शकतं तर अंतरायामाचा मॅक्झिमम 6 आवली किंवा कमीत कमी एक समय शिल्लक राहिला तेव्हाच हे शक्य होऊ शकतं. म्हणून प्रथमोपशम सम्यक्त्वाचा काळ जेव्हा अधिकाधिक 6 आवली आणि कमीत कमी एक समय राहिला असताना अनंतानुबंधीचं क्रोध मान माया लोभापैकी एकाचा उदय आला. उदय आला याचा अर्थ काय की तो आदल्या समयात बदलवत होता स्त्रीबुक संक्रमणद्वारा. आता ते स्त्रीबुक संक्रमण तिथे घडलं नाही आणि अनंतानुबंधी रूपाने त्याचा उदय आला. तर काय झाली, सम्यक्त्वाची विराधना झाली आणि श्रद्धा गुणाची अव्यक्त अतत्व श्रद्धांरूप परिणती झाली आणि त्यालाच सासादन गुणस्थान म्हटलेलं आहे. सासादन सम्यक्त्व विराधक असा हा सासादन गुणस्थानाचा परिणाम आहे. कारण या गुणस्थानामध्ये अनंतानुबंधीचा उदय आल्याबरोबर सम्यक्त्व टिकलं नाही, सम्यक्त्वामध्ये विराधना घडलेली आहे. म्हणून हा कसा आहे तर सम्यक्त्वाचा विराधक आहे सासादन गुणस्थानाचा परिणाम. म्हणजे हा जीव सम्यक्त्वरूपी रत्न पर्वतावरून खाली पडला परंतु अजून जमिनीला स्पर्श केला नाही, पूर्ण भूमीवर आलेला नाही, मधली ही अवस्था आहे. किंवा एखादं फळ झाडावरून पडलं पण खाली जमिनीवर आलं नाही तोपर्यंतची मधली अवस्था आहे. आणि सासादन मध्ये आल्यानंतर तो निश्चितपणे पहिल्याच गुणस्थानात येणार आहे. दुसरं कुठेही त्याच्यासाठी आवागमन म्हणजे जाणं येण्यासाठी कोणतंही स्थान नाही, तो पहिल्याच गुणस्थानामध्ये येणार आहे. आता या सासादन गुणस्थानाचं उपादान कारण कोणतं आहे? उपादान कारण अनंतर पूर्व पर्याय विशिष्ट द्रव्य हे त्याचं उपादान कारण लावायचं. तो सासादनात आला, कुठून आलेला आहे? औपशमिक सम्यक्त्वातून आलेला आहे. म्हणून औपशमिक सम्यक्त्वाचा जो 6 आवली किंवा एक समय काल शेष आहे ते त्याचं उपादान कारण आहे. कारण सम्यक्त्वातून तो खाली आलेला आहे म्हणून उपादान कारण अगदी नजीकचं निकट समयवर्ती अशी कारणाची पर्याय लावायची आणि ती आहे सम्यक्त्वापासून च्युत होणारी पर्याय. अंतरंग निमित्त कारण अनंतानुबंधीच्या 4 पैकी एकाचा उदय असेल. त्यापैकी एकाचा उदय. बाह्य निमित्त कारण आधीपासूनच आहे ना ते संस्कार. हा, पूर्वीचे संस्कार आहेच आमच्या जीवनात मिथ्यात्वाचे अनंतानुबंधीचे आणि म्हणून बाह्य कारण पूर्व संस्कार. आता संख्या किती आहे या ठिकाणी दुसऱ्या गुणस्थानात जीवाची संख्या किती आहे तर ही संख्या संपूर्ण जीवराशीच्या अपेक्षेने घेतली तर पल्ल्याच्या असंख्यात्वा भाग प्रमाण आहे. आणि मनुष्यांच्या अपेक्षेने जर ही संख्या पाहिली तर ती 52 करोड आहे. म्हणजे मॅक्झिमम 52 करोड जीव सासादन गुणस्थानामध्ये असू शकतात. काल बघितला तर जघन्य एक समय उत्कृष्ट 6 आवली. गती आपण बघितलेली आहे, गमनागमन कुठून या गुणस्थानात येऊ शकतो, कुठून येऊ शकतो? 6व्यातून येईल का? 6व्यातून येऊ शकतो. जर प्रथमोपशम सम्यक्त्व 7व्या गुणस्थानात एखाद्या जीवाला प्रथमोपशम सम्यक्त्व झालं आणि तो जीव नंतर 6व्यात आला आणि येतोच, 7व्यातून 6व्यात येतो आणि 6व्यामध्ये त्याला अनंतानुबंधीचा उदय आला. बाह्यतः मुनिव्रत कायम आहे पण तिथे अनंतानुबंधीचा उदय आला तर असंयम अवस्था झाली आहे ना. कर्णानुयुक्त काय म्हणणार आहे? असंयमी बनले. म्हणून 6व्यातून येऊ शकतो. 5व्यामध्ये आपण जसं चढताना बघितलं होतं 5व्यातून तसं 5व्यातूनही येऊ शकतो आणि 4थ्यामधून देखील येऊ शकतो दुसऱ्यामध्ये. आणि दुसऱ्यातून कुठे जाणार आहे निश्चितपणे? तो स्वर्गात पहिल्यात, दुसऱ्या गुणस्थानातून पहिल्यातच जाणार आहे. गुणस्थानाची चर्चा सुरू आहे ना.
हा हा दुसऱ्या गुणस्थानातून तो कुठे जाईल? पहिल्याच पहिल्या गुणस्थानात जाईल निश्चितपणे. आणि जे हम्म. म्हटलं स्वर्गात, तर स्वर्गात जाईल असाही नियम नाही आहे. दुसऱ्यामध्ये चारी जर एखादा जीव मरण पावला तर तो कुठे जाऊ शकतो? एकेंद्रिय पण होऊ शकतो. एकेंद्रिय पण होऊ शकतो, तिर्यंच पण बनवू शकतो, मनुष्य पण बनू शकतो आणि देवगतीतही जाऊ शकतो. कुठे फक्त नाही जात? नरकात नाही फक्त जात. नरकात नरकात जात नाही. गतीमध्ये नाही. जात नाही हा, फक्त. नरकामध्ये तो जात नाही. पण या ठिकाणी गमनागमन मध्ये गुणस्थानामध्ये गमनागमन पाहायचंय. जसं या गुणस्थानातून तो खाली येतो तसं दुसऱ्या गुणस्थानातून तो निश्चितपणे पहिल्या गुणस्थानातच जाणार आहे. उदय उदय विच्छुत्ती उद्याला बघू. स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का, अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है, उसके लिए जिन वाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सव्वसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.